सत्यमेव जयते न्यूज.com। अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जाहीर झाल्यानंतर देश विदेशात मोठी खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एप्स्टीन फाइल्स मधून समोर आलेल्या धक्कादायक माहितीकडे लक्ष वेधले। या फाइल्स मध्ये काही भारतीयांचे नाव असल्याचा थेट दावा त्यांनी केला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की जनतेच्या तीव्र दबावामुळे अमेरिकन संसदेने एप्स्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रे जाहीर करण्यासाठी विशेष कायदा मंजूर केला। केवळ लेखी मागणी नव्हे तर संसदेत विधेयक मंजूर करून त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही घेण्यात आली। एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट असे या कायद्याचे नाव असून तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी अस्तित्वात आला। या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार पुढील 30 दिवसात सर्व कागदपत्रे सार्वजनिक करणे बंधनकारक होते। तसेच हा संपूर्ण डेटा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सर्चेबल आणि मशीन रीडेबल असावा, जेणेकरून सामान्य नागरिकांनाही तो सहज उपलब्ध होईल, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे। 19 डिसेंबर हा मुदतीचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर माहिती जाहीर करण्यात आली असून संध्याकाळपर्यंत अनेक तपशील समोर आले आहेत। चव्हाण यांच्या मते आता या प्रचंड डेटाचे विश्लेषण करणे हे मोठे आव्हान आहे। जगभरातील मीडिया पुढील काही दिवस याच माहितीचा सखोल अभ्यास करणार असून कोणकोणती नावे यात आहेत हे शोधण्यावर भर दिला जाणार आहे। पुढील आठवडाभर आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर चर्चा सुरू राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। या विधेयकाचे प्रस्ताव भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार खन्ना असल्याचंही चव्हाण यांनी नमूद केले। खन्ना यांनी दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले की आता काय समोर येत आहे ते आम्ही पाहतोय, पण आम्ही समाधानी नाही। अमेरिकन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे खन्ना यांचे मत असल्याचं चव्हाण यांनी सांगितले। सत्यमेव जयते न्यूज.com।